महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद काय झाले याच्या पूर्वी सुद्धा खरं तर अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आता एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिलेली आहे, काय कारण आहे, का तुम्ही पुन्हा एकदा बंद पुकार? मॅडम, आम्ही बंद पुकारलाच नव्हता। आमची मुख्यमंत्री सोबत बैठक होती, 2 मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही। तिसऱ्या वेळेस आम्ही अल्टिमेट दिलं। आम्ही कुठल्याही प्रकारे प्रवाशाची छळ केलेत नाही किंवा काही नाही। 15 दिवसापूर्वी आम्ही अल्टिमेट दिलं की साहेब, आम्हाला शासनाच्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला पगार भेटला पाहिजे, या उद्देशाने आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं होतं। त्याचे 15 दिवसापूर्वी आम्ही सूचना दिलेल्या होत्या, त्याचं शासनाने आणखी सुद्धा दखल घेतलेली नाही। आणि आमच्या पहिल्या संपामध्ये 123 कर्मचारी बळी गेलेत। 5 महिने आम्ही संप करून आमचा काय उपयोग नाही, 123 बळी गेलेत। मॅडम, आमचं 15 दिवसापासून आम्ही याला सांगतो की बाबा साहेब, आमच्यासोबत मीटिंग करा, पुढे बोलतात। मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली होती 20 तारखेच्या बैठकीची, ती बैठक झाली नाही। त्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचं काय ठरलेलं आहे, काय कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे? 20 तारखेला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली होती, काही कारणास्तव बैठक झाली नाही। लास्टला आम्ही अल्टिमेटम दिला की 3 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार, अन्यथा 3 तारखेच्या आंदोलनाला आम्ही सुरुवात करणार। मॅडम, हे केल्याशिवाय पर्याय नाही। का तर सगळ्यात प्रथमची गोष्ट सांगतो, जसं या लोकांच्या घरात सण आहे, तुमच्या घरी जसं सण आहे तसं आमच्या घरी पण सण आहे। आणि या तुटपुंच्या पगारात आम्ही मॅडम हे सर्व काही करू शकत नाही। तर बोलण्यासारखं भरपूर काय आहे तुम्हाला, पण आता चालू परिस्थितीला या प्रवाशांचा दोष नाही की यांनी गाड्या बुकिंग केल्या। यांना काय माहीत, प्रवाशी शिवाय तो एसटीची गाडी बुकिंग हा करणारच, पण यांच्या वरचे जे करून वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी या प्रवाशांची सोय करून यांना पाठवावं, आमच्या मागे लागू नये। का तर आम्ही मॅडम 1 महिना होऊन गेला या गोष्टीला, जुलैपासून चाललंय की बाबा हे साहेब मीटिंग लावा। 1 मीटिंग लावली ती फेल झाली, दुसरी लावली ती फेल झाली। एक्झॅक्ट यांच्या मनात आहे की नाही द्यायचं हे तरी आम्हाला कळू द्या। आम्ही रात्रंदिवस रस्त्यावर मरायचं, रात्रंदिवस। मॅडम, मिलिटरीवाल्यापेक्षा हार्ड जॉब आहे हे। फक्त लांबून दिसणाऱ्याला वाटतं यांना काय आहे, पण या कंडिशनच्या गाड्या ह्या कशा चालवते फक्त आम्हाला माहीत आहे। आपण या सगळ्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांची खरं तर एकूणच त्यांची समस्या जाणून घेत आहोत। तशा पद्धतीने दादा, तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे, मात्र प्रवासी जे सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत अजूनही त्यांची गाडी निघालेली नाहीये, त्यांना देखील त्यांच्या गावी पोहोचायचं आहे, सणासाठी पोहोचायचं आहे, त्यांची अडचण होती। त्यांना सर्व शासन जिम्मेदारी मॅडम, आम्ही 1% जिम्मेदार नाही त्याला। आम्ही 15 दिवसापूर्वी कल्पना दिली, त्याला सर्व शासन जिम्मेदारी। मॅडम, आम्ही सणासुदाला आमच्या आईवडिलापेक्षा सुखरूप प्रवासी पोहोचवतो। आम्ही आमचा सण करता साजरा करत नाही, गणपती असू दे, दिवाळी असू द्या, आम्ही प्रवासी सेवेत असतो। 12 महिने 24 तास आम्ही दिवाळी, तुम्ही पाहता मॅडम, तुम्ही सुद्धा एसटीने प्रवास केला असेल, आम्ही अलगद सुखरूप दिवाळी, दसरा, गणपती काही असू द्या करतो की नाही प्रवास। आम्ही असतो का घरी सुट्टीवर, याचं उत्तर तुम्ही शासनाला विचाराच मॅडम। आपण पाहतो आता मुंबई सेंट्रलच्या या डेपोमध्ये राज्यभरामध्ये जे पडसाद पाहायला मिळतात आंदोलनाचे, तसेच पडसाद आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहेत। मात्र प्रश्न हाच आहे की आज दिवसभरामध्ये जे काही घटना घडतील किंवा गाड्या सुटणार नाही, या संपूर्ण घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशा पद्धतीची भूमिका आता एसटी कर्मचारी सुद्धा खरं तर मांडताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।